कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साऊ पळून गेली, ऐकलं का? हो, आमची सावळी पळून गेली हो। ऐका ऐका सगळ्यांनी, ऐका ऐका, आमची सावळी आहे ना पळून गेली हो। जयंती गोबराना मैदानात गोबराना, वा तुम्ही ना मलाच गप करा, ती गेली त्याचं काही नाही। तानू तू नग लक्ष देऊस, मी आणि सगळं शोधतो तिला। चल र, वय चल, तुम्ही चल र, तुम्ही इकडे या साईडला बघा। त्यापेक्षा आपण एखादा मराठमोळा 9वारी राऊंड करूया ना। हेच रूल्स आहेत मॅम, आणि ते बदलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही। तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही बाहेर पडू शकता। रूल्स आणि त्याला बेस काय? नाही, प्रत्येक वेळी स्त्रीच्या शरीराला बाजारातल्या वस्तूसारखं का दाखवलं जातं? ती काय शोभेची वस्तू आहे का? आपला बिझनेस आहे मान्य आहे, त्यासाठीच हे ब्युटी कॉन्टेस्ट आहे, आणि आपला व्यवसाय कॉस्मेटिक्सचा आहे हेही मान्य आहे मला, पण त्यासाठी स्त्रीच्या शरीराचं प्रदर्शन कशाला? मिस वर्ल्डने 2014 नंतर बिकिनी राउंड्स डिस्कंटिन्यू केले, हे आपल्याला माहित असायला हवं। ब्यूटी विथ फैक्ट्स, कमाल कॉम्बिनेशन है। तुमच्या सौंदर्याच्या व्याख्या काय आहेत? तुम्हाला काय वाटतं साडी रिव्हिलिंग नाहीये? अहो, बायकांचं अख्खं पोट आणि पाठ दिसतं साडीतून। साडीला बदनाम केलं गेलंय, तिला नेसण्याची अक्कल नसलेल्यांनी। मी नेसून दाखवते तुम्हाला अस्सल मराठमोळी 9वारी साडी। पण हा तर शो बिझनेस आहे ना, आणि नॉर्मल कपड्यातील लोकांना नॉर्मल पद्धतीने रंगरंगोटी केल्यावर कोण बघणार? का नाही बघणार? सुंदर दिसण्यासाठी अंग प्रदर्शन करायची काय गरज आहे? छान कपडे घातले तरी माणूस सुंदर दिसतोच की, नाही का? पण सर, आपण कॉस्मेटिक्स विकतो आणि आपणच असे बुरसटलेले विचार ठेवले तर मग आय मीन सॉरी, मी तुम्हाला इंटरप्ट करते, पण आपण कुठले कपडे घालतो, कसे घालतो, यावरून आपले विचार बुरसटलेले की पुरोगामी हे ठरत नाही, ते तुमच्या वागण्या बोलण्यावरून ठरतं। मी अस्मिजींच्या विचारांशी सहमत आहे। तुमचं काय म्हणणं आहे? तसं तुम्ही सहमत असाल तर आम्हा दोघांची काही हरकत नाही। ओके सर, नो प्रॉब्लेम। आपण हा राऊंड कॅन्सल करतो आणि 9वारी राऊंडला सुरुवात करतो। वेडाच आहे असा। मी तयार केलेल्या मेंदळ्यांच्या पत्रिकेतले तुम्ही दोघंही दूषित ग्रह आहात। अश्विनी आणि अमर, तुमचा प्रवास मी ठरवणार, आलं लक्षात? पण हे सगळं किती दिवस चालणार? सगळं आधीच ॲग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे, वाचा। स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करायची नाही, माझ्या परवानगी शिवाय काहीच करायचं नाही, काही म्हणजे काहीच। नाहीतर तुमचा मुहूर्त निघालाच म्हणून समजा। पेमेंट आणि बाकी गोष्टी फायनल झाल्यात, पण तुम्ही अग्रीमेंटवर सही नाही केली, फक्त मीच सही केली आहे। रवी, मी केलेलं तुझं ॲग्रीमेंट वाचून घे। झालं? आता ज्या कामासाठी आलेल्या आहात ना, त्या कामाला लागा। डोंट वरी, निघा।
रश्मी मॅडम सारख्या तुला तर काही शंका नाहीत ना? नाही, काय नाही. साहेब, ती सावली इथे आली. अरे वा, त्या निमित्ताने भेट होईल. भेट काय होईल? तिला कळेल तू माझा माणूस आहे म्हणून. मागच्या दाराने लगेच पळ काढ इथून. चल निघ. काय हो, सापडले का साऊ? काय गेली गेली ओ, माझी नणंद पळून गेली बाय. काय कराल आता? गेली लैला मजनू सोबत पळून गेली. आमच्या इज्जतीचा पाच फालुदा करून टाकला. आता काय करायचं आम्ही? रे देवा, करा. सावली, तू? सावली, तू इथे? मी एक निर्णय घेतलाय, तो सांगायचा आहे. कसला निर्णय? ये आत ये. ये बस. कसला निर्णय ग? निर्णय? कसला निर्णय? हे लग्न मी नाही करू शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.